नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। नवरात्री चालू आहे, त्यामुळे व्हिडिओ टाकायला उशीर झाला। माझ्या मम्मीने घटाची पूजा केली आहे। देवघराची पूजा करून मम्मीने घटाची पूजा कशी केली आहे ती पहा। रांगोळ काढून मम्मीने घटाची पूजा पूर्ण केली आहे। तर आता परत आम्हाला आंघोळ घालायचे आहे। दही दूध मधने आंघोळ घालत आहोत। दही दूध मनाने स्वच्छ आंघोळ घातल्यानंतर पाण्यानेही आंघोळ घातला आहे। नवीन साबणाने त्यांचे अंग धुवून घ्यायचे आहेत। परत एकदा पाण्याने आंघोळ घालून स्वच्छ कपड्याने आता त्यांना पुसून घ्यायचे आहेत। मम्मीने हा ड्रेस नवीन आणला आहे। आता हा नवीन ड्रेस त्यांना घालायचा आहे। मम्मीने शर्ट आणि पॅन्ट त्यांना घातली आहे। कशी दिसत आहे हे सांगा। मम्मीने त्यांना बाळ आणि टोप घातले आहे व त्यांना दागिने घातले आहे। पहा त्याच्या चेहऱ्यावर कसा घाम फुटला आहे। हे पाहून आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो होतो। सांगा परिसरात कसे दिसत आहेत। देवीच्या आरत्या आल्या आहेत व इथे देवीचे गाणं म्हणायला सुरू आहे। आता आम्ही आरतीसाठी निघालो आहोत। आम्ही सर्व आराध्य मंडळ आम्ही सगळे आरतीला निघालो आहोत। बाबा कलश घेऊन येत आहेत। आम्ही मंदिरात पोचलो। बाबांनी डोक्यावर कलश घेतला आहे। आता प्रदक्षिणा घालून मंदिरात जायचं आहे। देवीचा सर्व शृंगार झाला आहे। नवीन साडी हार आणि चुनरी असा शृंगार केला आहे। सांगा देवी कशी दिसत आहे। नवरात्रीचे 9 दिवस 9 आरत्याचा मान असतो। पहिल्या आरतीचा मान माझ्या बाबाकडे आहे। ही देवीची दुसरी मूर्ती आहे। याही देवीचा पूर्ण शृंगार झाला आहे। मम्मी पप्पा पूजा करत आहेत। मम्मी बाबा घटाला पाणी घालत आहेत। घटाची पूजा चालू आहे। दरवर्षीप्रमाणे या वर्षी भी देवीची पूजा व नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। आता सर्वजण घटावर धान्य टाकत आहेत। हे धान्य पुन्हा खूप उगून येते। घटाची पूजा पूर्ण झाली। आता बाबा घटाला हार घालत आहेत। घटाची पूजा पूर्ण झाली। आता देवीची पूजा चालू आहे। दोन्ही देवाची ओटी भरायची चालू आहे। पूर्ण पूजा झाल्यानंतर आता आरती करायची आहे आणि इथे सारखं लाईट जात येत होती कारण खूप पाऊस चालू होता। आता आरती करायची आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय।